भगवंताच्या चरणी समर्पित करू. हे प्रार्थना करू आपण मंगलाचरणच्या द्वारा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपान्तर्जाता सकला रघुनाथान्वितं नमं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सकला ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाषाणदेशधारिणे. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती नामिने. श्रीवाचावाणी देवी रैताय कृपाभये कृष्णसम्बन्ध विज्ञान आयिने गौवे नमः. माधुर्यो जगप्रेमाय श्रीरूपानुगभक्तिदा श्रीगौरकरुणाशक्ति विग्रहाय नमस्ते. नमस्ते गौरवाणी श्रीमते गीतारिणे रूपानुगविरुद्धाप सिद्धान्तध्वंसहारिणे. नमो गौरकिशोराय स्वाध्यायवैराग्यमूर्ते श्रीकृतम्बरसाम्भोजे रामानुजाय नमः. नमो भक्तिविनोदाय सच्चिदानन्दनामिने गौरशक्तिस्वरूपाय रूपानुगराय ते. गौरवाभूमे स्वं निर्देष्टासजनप्रिय वैष्णव सार्वभौम श्रीजगन्नाथाय नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेमाय कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने प्रभवे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि वन्दे शरणं. श्रीकृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. वेदां श्रुतां बन्धो मन्दमतिर्गति मत्सर्वस्व पदाम्भोजो राधा मदनमोहनो दिव्यवृन्दारणकल्पद्रुमाद श्रीमद्रत्नाजलसिंहासनस्थो श्रीमद्राधा श्रीलगोविन्ददेवो वैष्णवाति ब्रह्मस्वामी. श्रीमान् रासरसारम्भी वंशीवडतटस्थिता दर्शनवेणुस्वनिर्गोपी गोपीनाथाय शेष नमः. सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे युञ्जने वसनात्मानं योगी विगतकल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते सर्वभूतस्थम् आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईश्वरयोगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः प्रशान्तमनसं येन योगिनं सुखमुत्तमं सुखैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम्। हरे कृष्ण। तो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या सुंदर कार्यक्रमामध्ये। मला वाटतं कोणते पुढे कसे वास्तुशांती कधी होती सोळा तारखेला होता थोडं तरी मागच्या महिन्यात 14 होती आहे। तर मागच्या महिन्यामध्ये थोडी इन्व्हाइट केलं होतं की वास्तुशांतीच होती। वास्तुशांती होती, म्हटलं काय करावं। हे अंतर असं आहे की याची इच्छा असं सुद्धा आपल्याकडे त्यामध्ये असं काहीतरी सम काइंड ऑफ हेलिकॉप्टर नाही की बाबा तुम्ही निघाला मुंबईवर नाही आता आला परत गेला। तो विचार केला की ठीक आहे आपण काहीतरी त्याच्यावर योग्य मुहूर्त येईल त्यावेळेस जाऊ म्हटलं। कर्मधर्मसंयोगाने दोघांची भेट झाली दिल्लीमध्ये। मागच्या असायला ब्रह्मोत्सव झाला होता, त्यावेळेला दोघांची भेट झाली। असा विचार केला की आपण 14ला येतो सुट्टी दिवस आणि आज तुम्ही सगळेजण आला, खूप आनंदाचा या भक्तलोक भेटत खूप आनंद वाटतो सगळ्यांना। बाई याची खूप इच्छा होती चित्राला प्रत्येक वेळेला आमचे रसिकर प्रभू किंवा रमण कृपा भाऊ जे जाऊन इन्व्हाइट करतात जन्माष्टमी न्यायवर कोणी याची खूप इच्छा असते, परंतु पूर्वीसारखं शक्य राहिलं नाही। 2005 ते 2015मध्ये खूप त्यावेळेला प्रवास व्हायचा, म्हणजे ड्युटी संपूर्ण संध्याकाळी कधी दिवा कधी बदलापूर कधी कल्याण करतात, तेवढं आता होत नाही, तो क्षमा करावी। स्वतः मी जे अनुभवलं शिकवलं देईन सगळ्यांना चर्चा करू। आता मी बघा प्रत्येक हाताला 5 बोट असतो बरोबर, प्रत्येक हाताला 5 बोट, दुसऱ्या हाताला 5 बोट, पायाला 5 बोट, उजव्या दाराला तसंच आपले इंद्रिय पण 5 आहे बरोबर। कुठले कुठले इंद्रिय कोण सांगू शकेल? आम्ही छोट्या दीदी सांगू शकेल? छोट्या दीदी येस कोण सांगू शकेल? श्रुती दीदी, श्रुती ना येस। 5 इंद्रिय आपले कुठले कुठले 5 इंद्रिय कोण सांगू शकेल? येस कान, नाक, जिव्हा, डोळे त्वचा। तो आपण आज 5 पॉईंट शिकू, तुम्हाला सगळ्यांना येतील। पहिला पॉईंट बघा, आपल्याला भगवंत म्हणा किंवा तुम्ही कुठली शक्ती म्हणा जी काय तुम्हाला योग्य वाटत असेल, पण आपल्याला जो मनुष्य जीवन मिळालं आहे दॅट इज समथिंग लॉर्ड्स मर्सी। यातलं कोणीही मला तुम्ही सांगा पुढच्या जन्मामध्ये मनुष्य मिळेल किंवा कसा, किंवा का प्रभूचे जन्म असेल का मला जरा कोण सांगू शकता का? जन्म आपल्या कुठल्या परिवारामध्ये जन्म द्यायचा आहे हा आपल्या हातामध्ये आहे का? आपल्या हातामध्ये नाही आहे। म्हणून भगवंताची एक विशेष कृपा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला हा जो मनुष्य जीवन मिळाले आहे ही एक खूप खूप मोठी कृपा आहे, खूप मोठी कृपा आहे। तसं बघा समोर झाडं पण छान, फौजीने झाडं मस्त लावलेले 1 2 3 4 आणि त्या माताजीने पण छान असं तसं चेहरा सेवा करताय ना। इकडे पण झाड आहे, तिकडे पण झाड आहे, किती सुंदर भगवंताचं इथे यायचं, त्याला देवार आहे,
छान फोटो आहे, छान हार लावला, तर डेकोरेशन पण छान केलं, घर पण किती सुंदर. तर विचार करा, वाशिमवरनं एव्हरीडे ना प्रभूजी, तुमचं कुठे भेटीला आहे CST किती लागत असेल वाशिम भेटी एव्हरीडे? 2 तास. 2 तास सकाळी, 2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी तिथे ड्युटी. आणि कधी कधी तुमचं हे पण असतं ना, कधी ओव्हरटाईम वगैरे, ओव्हरटाईम नसते, कधी कधी ड्युटी लागेल करावं लागते ना. तर विचार करा, एव्हरीडे टूर जाणं येणं, ड्युटी करणं, आणि एवढं सगळं करून भक्ती करणं. दुसरा कोण व्यक्ती असं म्हटलं असतं, मला वेळ नाही, मी माझ्या असलेल्या जॉबमध्ये पूर्ण अडकलेलो आहे, पण त्यांनी भक्तीचं जे काही गरज आहे, भक्तीचं जे महत्त्व आहे, तसं मी एक सांगतो की भक्ती कशी पाहिजे, त्याच्यात जागृती कशी पाहिजे, तळमळ यायला पाहिजे. किंवा अशी प्रचंड काय म्हणता येईल, एक उदाहरण मी देऊ इच्छितो की समजा कुठल्याही व्यक्तीला किंवा मला सुद्धा तुम्ही घेऊन घ्या, आणि तिकडे नदी असेल किंवा तलाव असेल, विहीर असेल, आणि त्यामध्ये आपण गेलो, आपण त्यामध्ये पाण्यामध्ये गेलो, आणि पाण्यामध्ये आपण नाक बंद केलं आणि पाण्याच्या खाली गेलो. तर आपण एक 15 सेकंद थांबू, 30 सेकंद थांबू, 1 मिनिट थांबू, जी काही क्षमता असेल प्रत्येकाची. तर असा एक वेळ येईल, असा वेळ येईल काय होईल, आपण अशी एकदम काय म्हणतात सुरकन वर येऊ, त्या श्वासासाठी आपली काय म्हणतात तळमळ, श्वासासाठी ती गरज ती आपल्याला लागेल. बघा, मासे सुद्धा पाणी नसतात, त्यांना अशी काही गरज लागते का? त्यांचा स्वभाव असतो आहे किंवा भगवंतांना त्यांना अशी काही हे दिलेली आहे, संधी दिली आहे की पाण्यामध्ये सुद्धा पाण्यातून ते ऑक्सिजन घेऊ शकतात. सो पहिला पॉईंट मला सगळ्यांना विनंती करून सांगू इच्छितो की प्रत्येक जण एकूण एक क्षण ह्या आत्म्याला जे मनुष्य जीवन दिलेलं आहे, कोणी दिलंय? कोणती शक्ती असेल, म्हणजे परमेश्वर म्हणा, भगवान म्हणा, ईश्वर म्हणा, कोण तुम्ही जे तुम्हाला श्रद्धास्थान असेल ते, कोण गणपती म्हणेल, कोण देवी म्हणेल, कोण कृष्णा म्हणेल, कोण नित्यानंद म्हणेल, कोण हरिवंती, कोणी काय जे तुम्हाला जे काय तुमचं श्रद्धास्थान आहे. तर फर्स्ट पॉइंट आज आपण शिकण्याचा प्रयत्न करू, हे जीवन जे दिलं आपल्याला भगवंताने दिलंय, हे खूप खूप दुर्लभ मानव, दुर्लभ मानव जन्म लभिया संसारे, कृष्णा भजन्यो दुख कहिबो कहाँ रे, दुर्लभ मानव जन्म. आता 30 एप्रिलला नरसिंहदोषी येते. प्रल्हाद महाराज म्हणतात दुर्लभ मानव जन्म. भारतामध्ये श्लोकामध्ये आहे, अपना ये पहला स्कंद है, 7वां स्कंद, वो मेरा बुक है, उसमें इधर रखा था, होगा तो. सो फर्स्ट पॉइंट आपण आज शिकण्याचा प्रयत्न करू. आपल्याला हे जे मनुष्य जीवन मिळालेलं आहे ते दुर्लभ माणूस. या मनुष्य जन्माच्या पूर्वी आपण किती लक्षणी फिरत होतो, कोण सांगू शकेल? एक मिनिट ना, दादा तुझं नाव काय? हां, प्रथमेश सांगा. हां, किंवा असं कोण नाही, पण एनीबडी तुम्ही सांगा, या मनुष्य आपण किती जन्म आपण फिरत होतो?
84 लक्ष हे सगळ्यांना छान, सगळ्यांना आभार व्यक्त करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसं कोणाकडे हे पाहिजे असतं का बाबा मला छान घर घ्यायचं, ते घर घेण्यासाठी तू किती मेहनत करतो, बरोबर? किती मेहनत घेतो, लोन काढतो, पैसे जमवतो, है ना? पैसे जमवून सगळं तेच विचार करा, तेच विचार करा, तेच विचार करा. हां ते विचार करा की ह्या मनुष्य जन्म मिळण्यासाठी आपण किती केलेलं आहे? 84 लाख योनी खर्च केलेले आहे. तिथून आपण फिरत होतो, कधी आपण मासे होतो, कधी आपण झाड होतो, कधी आपण किडे मकोड होतो, कधी आपण गाय बैल होतो, आणि एवढं फिरत 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 शेवटी मनुष्य योनी आलो. कोणी दिला आपल्याला मनुष्य, कोणी दिला असं. आणि म्हणून मला सगळ्यांना हा जो नम्र विनंती करायला इच्छितो की हा जो मनुष्य आहे हा दुर्लभ आहे. आणि म्हणून फक्त मनुष्य जीवनामध्ये हा आत्मा भक्ती करू शकतो, आत्माचं अस्तित्व शोधू शकतो, पाहू शकतो. तर झाड आहे, तर झाड झाड तुम्ही ते पान काढा, झाड पान काढा, झाड तुम्हाला ठोसा मारेल का? तर कुठल्याही माणसाला जा, माणसाचा एक बोट काढायचा प्रयत्न करा, माणूस काय करेल? है ना? काहीतरी स्वतःला बचाव करेल, काहीतरी रेजिस्टन्स करेल. सो माणसामध्ये आणि बाकी जीवनामध्ये खूप फरक आहे. फक्त मनुष्य जीवनामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचा आत्म्याचा उद्धार करू शकता, बाकी कुठल्याही योनीमध्ये पॉसिबल नाही. प्लीज आज माझा जो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे, जे मी शिकलो आहे, ते तुम्ही तुमचा स्वतःचा उद्धार करण्याच्या जे काही फाउंडेशन जे आहे, तो पाया जो आहे, तो मला सांगायचा प्रयत्न आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराज सुद्धा त्यांच्या असलेल्या याच्यामध्ये म्हणतात, 7व्या स्कंदामध्ये खूप दुर्लभ मानवजन्मामध्ये सांगतात. तो आपण हे करू, श्लोक सगळ्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करू की किती महत्त्वपूर्ण आहे जिस मनुष्य जन्म. आता मनुष्य जन्मामध्ये आपण हा श्लोक सगळ्यांनाच हे करता येईल आपल्याला. हे बघा, सगळेजण म्हणा, हा खूप सुंदर श्लोक आहे, सगळ्यांनी म्हणा हरकत नाही, सगळ्यांनी हात जोडावे. प्रल्हाद महाराज आपल्या सगळ्यांना सांगतात, सगळ्यांनी हात जोडावेत आणि माझ्या पाठीवर पाठ स्ट्रेट करावा. आणि कारण येणाऱ्या 30 एप्रिलला चतुर्दशी आज निमित्ताने सुद्धा ही आपल्या प्रार्थना होऊन जाईल. कौमारे आचरे प्राज्ञ धर्मान् भागवतान्यः दुर्लभं मानुषं जन्म तदपि ध्रुवम् अर्थदम्. कौमारे आचरेत् प्रज्ञ धर्मान् भागवतान्यः दुर्लभं मानुषं जन्म तदपि ध्रुवम् अर्थदम्. म्हटलंय की जो कोण बुद्धिमान व्यक्ती आहे, जीवनच्या सुरुवात, जीवन के प्रारंभ से है, अर्थात बाल्यकाल से ही अन्य सारे कार्यों को छोड़कर भक्ति कार्य का अपना अभ्यास करने में शरीर का उपयोग है. जीवनमध्ये भानुदासी ड्रामा कोणी बघितला? भानुदासा ड्रामा 1 अजून 2 3
त्या ड्रामामध्ये हां येस माताजी सांगा काय त्यांना आपण काय शिकू शकतो. भानुदासची भक्ती. भानुदासची भक्ती Yes. जे काही त्यांनी याच्यावर केलं होतं सगळं भगवंतावर सोडलं होतं. येस व्हेरी गुड. तुम्ही लोक सुनता ना सुनवता तुमचा आभार व्यक्त करू. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. थँक्यू माताजी तुम्ही त्याचा इसेन्स सार तुम्ही ग्रहण केला. पर्याप्त व्यक्ति को चाहिए कि जीवन के प्रारंभ से अर्थात बाल्यकाल से अन्य सारे कार्यों को छोड़कर भक्ति कार्य के अभ्यास में अपने शरीर का उपयोग करें. त्या पॉइंटवर म्हणेल हरे कृष्ण त्या पॉइंटवर म्हणेल की भक्ति कशी तुम्हाला आनंद देते. यह मनुष्य अत्यंत दुर्लभ है और अन्य शरीरों को भांति नाशन होते भी अर्थपूर्ण है, क्योंकि मनुष्य जीवन में ही भक्ति संपन्न की जा सकती है, अन्य किसी योनि में नहीं हो सकती. सो मनुष्य जीवन खूप दुर्लभ आहे. पहिला फाउंडेशन समजायचा प्रयत्न करू आपण. तुम्हाला भरपूर स्टोरी सांगेल कृष्णाच्या महाप्रभूंच्या खूप सुद्धा पण मला सांगा बेसिक सांगा.